नाशकातही अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली। 5 आस्थापनांचे अन्न परवाने तात्काळ निलंबित करण्यात आले। 2 हॉटेल, 2 बेकरी, 1 फरसाण दुकानावर कारवाई केली। सरकार मान्य ताडी विक्री केंद्रावरही धाड टाकण्यात आली। तर 5 आस्थापनांचे परवाने हे रद्द करण्यात आले। तर यावेळी 1,91,000चा अन्नसाठा जप्त करण्यात आलाय। अंबरली रोडवरील अभिषेक बेकरी अँड स्वीट्सचा परवाना निलंबित केलाय। सातपूरच्या सायली रेस्टॉरंट अँड बारवर ही कारवाई केली आहे। तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून। किरण, नाशिकमध्येही अन्न व औषध प्रशासनाने ही मोठी कारवाई केली आहे, काय अधिक तपशील? अंकिता, मागच्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये देखील अन्न औषध प्रशासन विभागाकडून मोठ्या प्रमाणात कारवाई केल्या जात आहेत। खरं तर या संपूर्ण विभागाची तुकाराम मुंडे यांनी जबाबदारी घेतल्यानंतर एकीकडे राज्यामध्ये कारवाई सुरू असताना नाशिक अन्न औषध प्रशासन विभाग देखील ॲक्शन मोडवरती आल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। खरं तर या सगळ्या संदर्भात काल सुद्धा एक मोठी कारवाई जी आहे ते या विभागाकडून करण्यात आलेली आहे। काही जे हॉटेल्स आणि बेकरी आणि नमकीन दुकान इथे जे अस्वच्छता आणि काही भेसळ जे आहे ते अन्न जे औषध विभागाच्या जे अधिकाऱ्यांना आढळून आलं आणि त्यानंतर ही संपूर्ण कारवाई केलेली आहे। या 5 आस्थापनांची जे लायसन्स आहे ते लायसन हे रद्द करण्यात आलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात जो आहे तो अन्नसाठा सुद्धा जप्त करण्यात आलेला आहे। आणि त्याच पद्धतीने नाशिकच्या देवळाली परिसरामध्ये सुद्धा जे स्टॉल्स असतात किंवा भेळपुरीच्या ज्या गाड्या असतात अशा वेगवेगळ्या गाड्यांवरती कारवाई करण्यात आलेली आहे। या गाड्या सुरू करत असताना अन्न औषध प्रशासन विभागाची जी आहे ती नोंदणी आवश्यक आहे, लायसन आवश्यक आहे। खरं तर या लोकांकडून अशा पद्धतीचे कुठलेही लायसन किंवा नोंदणी करण्यात आलेले नव्हते आणि त्यामुळे 15 स्टॉल्सवरती कारवाई करण्यात आलेली आहे आणि अशाच पद्धतीने कारवाई जी आहे ती यापुढेही सुरू राहील अशा पद्धतीची माहिती या विभागाकडून देण्यात आलेली आहे। आणि विशेष करून लोकांनी सुद्धा या सगळ्या संदर्भात जागृत राहावं आणि ज्या एकूणच बेकरी असतील आणि हॉटेल्स असतील इथे जर भेसळ असेल किंवा जे अस्वच्छता एकूणच नागरिकांना आढळून आल्यानंतर म्हणजे प्रशासन विभागाला किंवा अधिकाऱ्यांना या संदर्भात माहिती द्या आणि आम्ही कारवाई करू अशा पद्धतीचं जे आव्हान सुद्धा अन्न औषध या विभागाकडून करण्यात आलेलं आहे। आणि एकूणच नाशिकमध्ये सुद्धा जे अन्न औषध प्रशासन विभाग आता ॲक्शन मोडवरती आल्याचं बघायला मिळतं। निश्चित, आणखी कुठले नामांकित नाशिकमधली आस्थापनं एफडीएच्या रडारवर आहेत का? मागेही अशाच संदर्भात या विभागाकडून कारवाई करण्यात आलेली आहे। अनेक मोठ्या जे हॉटेल्स आणि बेकरीवरती कारवाई करण्यात आलेली होती आणि त्यानंतर ही कारवाई अद्याप सुरू आहे। काल सुद्धा ही मोठी कारवाई आहे। एकूणच जे बार रेस्टॉरंट आहे त्याच पद्धतीने एक मोठी बेकरी आहे आणि काही हॉटेल्स आहेत। या 5 आस्थापनांवरती ही कारवाई करण्यात आलेली आहे। या 5ही आस्थापनांमध्ये भेसळयुक्त अन्न आणि त्याच पद्धतीने जे ते इथे क्लीन हे नाही अशा पद्धतीचं माहिती जे अधिकाऱ्यांनी दिली आणि त्यानंतर ही संपूर्ण कारवाई करण्यात आलेली आहे। या 5ही आस्थापनांचं जे लायसन आहे ते लायसन आता रद्द केल्याचं बघायला मिळतं। निश्चित, किरण, तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।